आणि एकीकडे ठाकरे बंधूंचं ठरत असताना, त्यांचं निश्चित होत असताना शरद पवारांची भूमिका आगामी निवडणुकांमध्ये नेमकी कुणाच्या बाजूने असेल हे मात्र अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये। परिस्थिती अशी आहे की काँग्रेसनं फारकत घेतली, ठाकरे बंधू एकत्र येतात, त्यामुळे महाविकास आघाडीतनं मुंबईपुरती पण शरद पवारांची भूमिका स्पष्ट नाही, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा तशीच काहीशी डळमळीत भूमिका पाहायला मिळते महायुतीच्या बाबतीतली। एकीकडे अजित पवारांना शरद पवारांनी हात देणं म्हणजे भाजपसोबत हातमिळवणी करणं असल्याचं नुकतंच संजय राऊतांनी म्हटलं। त्यामुळे पिंपरी शरद पवारांना अजित पवारांसोबत जाण्यास शिवसेना आडकाठी करत असताना यात नवा ट्विस्ट आलाय। पिंपरीमध्ये खुद्द ठाकरेंची शिवसेना दोनही राष्ट्रवादींसोबत जाण्यासाठी ठाम आहेत अशी माहिती पिंपरीतल्या ठाकरेंच्या माजी आमदारांकडून दिली जाते। तर त्याच वेळेला अजित पवारांकडून आघाडीसाठीचा किंवा एकत्रित निवडणुकांसाठीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। त्याच वेळेला महाविकास आघाडी म्हणून अजून चर्चाही सुरू झाली नाही असंही शिंदे सांगतात। त्यामुळे अजित पवार की ठाकरे बंधू, नेमकं शरद पवार जाणार कुणासोबत याबद्दलचं काथ्याकूट सुरूच आहे। एकंदरीत जर सगळं काय व्यवस्थित झालं तर आम्ही एकत्रित लढू, अजित पवारांसोबत सुद्धा हो लढू। आणि मग सर्व महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांचं हे मत आहे। संजय राऊत म्हणतात की अजित पवारांसोबत गेलं तर भाजपचे हात बळकट करण्याप्रमाणेच होऊ शकतं। कदाचित ते आमचे नेते आहेत आणि कदाचित ते मुंबई महानगरपालिकेच्या विषयासंदर्भात बोलले असतील। आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आतापर्यंत आलेला नाही। ही बैठक झाल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष आणि सगळ्यांची बैठक माझी घेणार आहे। निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा स्तरावर नाही, निर्णय घेण्याचा पॉलिसी अधिकार हा राज्य स्तरावर आहे। पवार साहेब, सुप्रियाताई, आम्ही जयंत पाटील आम्ही बसून निर्णय घेणार आहोत। त्यामुळे खाली कोणी काय स्टेटमेंट दिलं याला मी निश्चितपणाने त्या ठिकाणी सहमत नाही। पहिलं मित्रपक्षाची चर्चा मी करणार, मित्रपक्षाची भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर पर्याय काय हा चर्चा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।